मित्रांनो, इतिहास हा तथ्यांच्या आधारे लिहिला जातो, ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे लिहिला जातो, समकालीन साधनांच्या आधारे लिहिला जातो आणि तो इतिहास खरा असतो। त्यामुळे इतिहास ना पुरोगामी असतो ना प्रतिगामी असतो, इतिहास ना धर्मवादी असतो ना धर्मविरोधी असतो। इतिहास हा ॲज इट इज, जसा घडला आहे तसा लिहावा लागतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जर आपण अस्सल साधनाकडे जर पाहिलं आणि त्या दृष्टीने जर विवेचन जर केलं तर खालिद का शिवाजी हा जो चित्रपट येत आहे, ट्रेलरमध्ये जे दाखवलेलं आहे त्यामध्ये निश्चितच आक्षेपार्ह आहे। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज जेवढे हिंदूंचे आहेत तेवढेच मुस्लिमांचे सुद्धा आहेत, जेवढे मराठ्यांचे आहेत तेवढे 18 पगड जातींचे आहेत, तेवढेच दलितांचे आहेत, तेवढेच ब्राह्मणांचे सुद्धा आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अखंड मानव जातीचे आहेत, सर्वांचे आहेत। परंतु चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे 35% मुस्लिम सैनिक किंवा 10 बॉडीगार्ड किंवा रायगडावर मस्जिद, याला समकालीन साधनामध्ये कुठलाही पुरावा नाही। आणि उत्तरकालीन जे पुस्तकं लिहिलेले आहेत ज्यामध्ये समकालीन साधनांचा कुठलाही पुरावा दिलेला नाही, त्या पुस्तकांना 0% महत्व आहे। इतिहासामध्ये परत परत पुनर्लेखन होत असतं, लक्षात ठेवा, परत परत परत, आणि त्यामध्ये नवनवीन संशोधन होत असतं आणि ते संशोधन आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे। अधिक अधिक तथ्यापर्यंत आपण जात असतो इतिहासामध्ये, आणि हे जात असताना परत सांगतोय समकालीन साधनांनाच महत्व असतं। खास करून मध्ययुगीन इतिहासामध्ये, प्राचीन इतिहासामध्ये या साधनांना अत्यंत महत्व आहे। परंतु याला विरोध करणारे जे आहेत ते हिंदू नाहीत, लक्षात ठेवा। याला विरोध करणारे जे लोक आहेत हे आकस बाळगून विरोध करणारे आहेत। यांनी विरोध कशाला करायला हवा? तुम्ही ती टक्केवारी दाखवू नका। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते, अगदी समकालीन साधनामध्ये ज्याला अस्सल साधने म्हणतो त्यामध्ये पुरावे आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते। आता ते किती टक्के होते? 5% होते, 10% होते, 15% होते की 20% होते, याबद्दल कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही। आता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधक होते का? तर अजिबात नाही। लक्षात ठेवा, मुस्लिम शासक त्या काळामध्ये जे शासक होते, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, मोगलशाही असेल, यांचे प्रमुख राजे हे मुस्लिम होते। त्या राजांच्या दरबारामध्ये अनेक हिंदू होते, लक्षात ठेवा। म्हणजे हा एका राज्यकर्त्याची दुसऱ्या राज्यकर्त्यासोबत झालेली लढाई आहे, ही धर्माची लढाई नाही। आता कसं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म हिंदू आणि समोरच्याचा धर्म मुस्लिम, आता प्रत्येकाची आपापली धार्मिक भावना असते, धार्मिक परंपरा असतात, संस्कृती असते, आणि ती जोपासण्याचं काम निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि एक राज्यकर्ते म्हणून आपल्या स्वतःच्या धर्माचं रक्षण आणि त्याचा उदो करण्याचं काम सुद्धा राज्यकर्ते करत असतात। आणि त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदू धर्माचा अभिमान ठेवलेला आहे, हिंदू धर्माचं रक्षण केलेलं आहे। हे सगळं जरी खरं असलं, परंतु हे करताना त्यांनी मुस्लिमांचा द्वेष केलेला नाही, तसा एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही। आता शहाजी महाराजांचं नाव आणि शरीफजी राजे यांचं नाव कशा पद्धतीने पडलेलं आहे हे सुद्धा माहित आहे। आणि बाबा याकूत, लक्षात ठेवा, काही जण बाबा याकूत यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणतात, तसं अजिबात नाही। हा, बाबा याकूत यांना काही देणगी दिली म्हणून लगेच गुरु होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब आणि त्यानंतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत। दुसरे कोणतेही गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे नाहीत। हा अजून एक गुरु आहेत आणि ते उलट अगदी खरे गुरु आहेत, ते म्हणजे शहाजी महाराज, त्यांचे वडील, म्हणजे आई वडील आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत। आता मुस्लिमांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत का? तर 100% आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणाऱ्यापैकी होते।
धर्मनिरपेक्ष नव्हते, धर्माला मानणारे होते, स्वधर्माचा अभिमान होता, हिंदू धर्माचा अभिमान होता, देवी देवतांचा अभिमान होता. परंतु लक्षात ठेवा, परंतु इतर धर्मियांचा सुद्धा आदर करणारे होते, इतर धर्मियांसोबत सुद्धा मैत्रीपूर्ण व्यवहार करणारे होते. म्हणजे निश्चितच, आणि त्यामुळे अनेक मुस्लिम त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देणारे होते. हा, टक्केवारीमध्ये फरक आहे, परंतु साथ देणारे 100% होते आणि याला इतिहास साक्षी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखाना असेल, आरमार असेल, अशा अनेक सैन्यामध्ये मुस्लिम होते आणि त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी केलेली नाही. 18 पगड जातीतले लोक, मराठा जातीतले लोक, ब्राह्मण जातीतले लोक, कायस्थ जातीतले लोक, अगदी दलित, महार, मांग, चांबार या सर्व जातीतले लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील होते. आणि यामुळे मुस्लिमांना निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असला पाहिजे. आणि हे जे डुप्लिकेट हिंदुत्ववादी आहेत, लक्षात ठेवा, ओरिजिनल हिंदुत्व कशाला म्हणायचं, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे ओरिजिनल हिंदुत्व आहे. परंतु आमचा बहुतांश समाज या ब्राह्मणी हिंदुत्वाला बळी पडलेला आहे. हे कोरटकरला आवड घालणार नाहीत. आता खालीद का शिवाजी या चित्रपटाला विरोध एका शिवसमर्थ नावाच्या संघटनेने केलेला आहे. म्हणजे शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ म्हणजे समर्थ रामदास. काय संबंध आहे रामदास स्वामीचा? म्हणजे हे लोक स्वतः ऐतिहासिक तथ्यापासून दूर जात आहेत, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत आहेत. आणि म्हणजे एकीकडे आपण खोटा इतिहास सांगायचा, हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतं. त्यामुळे असल्या या नकली हिंदुत्ववाद्यापासून सावध राहा आणि अस्सल हिंदुत्ववादी व्हा. अस्सल हिंदुत्व लक्षात ठेवा, अस्सल हिंदुत्व हे इंद्रजित सावंत यांचं आहे. अस्सल हिंदुत्व हे छत्रपती संभाजीराजेंचं आहे, जे सध्या कोल्हापूरचे वारस आहेत. अस्सल हिंदुत्व हे नरहर कुरुंदकरांचं आहे, ते ब्राह्मण होते तरी त्यांचं हिंदुत्व हे अस्सल हिंदुत्व आहे. आणि त्यामुळे खरा दृष्टिकोन ठेवून इतिहासाकडे पाहायला शिका. इतिहास हा जातीच्या धर्माच्या चष्म्यातून बघता येत नाही. इतिहास हा जसा घडला आहे त्या पद्धतीने मांडावा लागतो. आणि निश्चितच मुस्लिमांसाठी, हिंदूंसाठी, सर्वांसाठी अभिमानाचा, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतावादी होते. जसं आपण म्हणतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगाचे आहेत, सगळ्या जगासाठी प्रेरणादायी आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सर्व जगासाठी प्रेरणादायी आहेत. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.